आपण शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये अभ्यास करून परीक्षा देऊन पास होतो. त्या गोष्टीला आपण ज्ञान असं म्हणतो, बरोबर? आणि एखाद्या गोष्टीला बघता क्षणी मनात जो विचार येतो की अरे हां, एखादी ही व्यक्ती अशा पद्धतीची असेल, आपण याच्यापासून थोडंसं सावध राहिलं पाहिजे. हा जेव्हा विश्वास वाटायला लागतो आणि पुढं जाऊन ती व्यक्ती घातकी वृत्तीची निघते किंवा फसवी निघते, तर आपण परत त्या विचारावर येतो की अरे बापरे, बरं झालं माझ्या मनात त्याच्याविषयी तोच विचार आलेला होता आणि नेमकं तसं झालं. तर या गोष्टीला, या विचाराला आपण सहज ज्ञान असं म्हणतो किंवा अंतर्ज्ञान असं म्हणतो किंवा याला इंग्लिशमध्ये इंट्युशन पॉवर असं म्हणतात. ठीक आहे. मग समजा आपण मस्तपैकी ड्रायव्हिंग करत निघालोय. समोर 2 रस्ते दिसतात. आपल्याला जायचं असतं राईट साईडला, पण उगाचच मनात त्या वेळेला येतं की नाही, आज आपण लेफ्ट साईडनी जाऊन बघूया, आणि आपण सहज लेफ्ट साईडनी जातो. गेल्यानंतर असं फील होतं की बरं झालं आपण इथून आलो. काय कळतं, तर त्या साईडला पावसामुळे झाड कोसळलंय, ट्रॅफिक जाम झालंय, काहीतरी ॲक्सिडेंट झालाय, काही ना काही चुकीचं घडलंय आणि आपण त्या सिच्युएशनमध्ये वाचतो. त्या सिच्युएशनमधून आपण वाचतो, आपण बाजूला होतो. मग हा जो विचार आहे, हा येतो कसा, येतो कुठून? तर ह्या दैवी शक्तीला काय म्हणायचं? इंट्युशन पॉवर. आपण आपल्या मनाचा विचार करतो, आपण मनाला समजून घेतो आणि त्या विचारांवर जर आपण ॲक्ट केला, आपण त्याच्यावर अंमल केला, तर नक्कीच आपण वाचतो. किंवा बघा, एखाद्या रूममध्ये 2 व्यक्ती भांडत असतील. तुम्हाला माहीत नाही त्यांच्या दोघांमध्ये काय चाललंय, पण जेव्हा तुम्ही आत एंट्री करता, तेव्हा ती दोघं तुमच्याशी स्माईल करून बोलत असतात, जणू काही घडलंच नाही. पण तुम्हाला कुठंतरी वाटत असतं की काहीतरी नेमकं घडलेलं आहे आणि हे हसू जे आहे हे खोटं हसू आहे. हा विचार कुठून आला? याला म्हणायचं इंट्युशन पॉवर. किंवा एखाद्या व्यक्तीच्या समोर 2 संधी एका वेळेला येतात. जो पहिला विचार येतो की अरे हां, मी या वाटेने गेलो तर, मी या संधीला पकडलं तर इथं माझं भलं होणार आहे, इथं माझं लाईफ मस्त सेट होणार आहे. हा विचार जो येतो, याला म्हणायचं इंट्युशन पॉवर. आणि मग अशा इंट्युशन पॉवरला, अंतर्मनाला, अंतर्ज्ञानाला आपण डेव्हलप करू शकतो. काही टेक्निक्स आहेत, त्याला आपण डेव्हलप करू शकतो. कसं डेव्हलप करू शकतो? तर मेडिटेशनने. पहिलं तर आहे मेडिटेशन. म्हणजे कसं, तर ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, मनाला शांत करायचं, शांत बसायचं आणि ध्यान करायचं. या ध्यानाने मन शांत असेल तेव्हा ही इंट्युशन पॉवर डेव्हलप होते. दुसरं म्हणजे आपण डायरी लेखन करावं. त्याला इंग्लिशमध्ये जर्नल रायटिंग म्हणतात. तर जर्नल रायटिंगने काय होतं, आपले जेवढे निगेटिव्ह थॉट्स आहेत तेवढे सगळे लिहून काढायचे. लिहून काढल्यानंतर आपलं मन रिकामं होतं, आपलं मेंदू रिकामा होतो त्या विचारांपासून. मे बी ते जे काही लिहून ठेवलेलं आहे त्याला आपण नष्ट करायचं. म्हणजेच काय, की आपलं मन रिकामं झालं आणि रिकाम्या मनामध्ये इंट्युशन पॉवर वाढायला सुरुवात होते. ठीक आहे ना? मग अशाच पद्धतीने आपण आपली इंट्युशन पॉवर वाढवत जाऊया. ही कला शिकायची आणि आपलं लाईफ सेट करायचं. जेव्हा जेव्हा एखाद्या गोष्टी येतील, सिच्युएशन्स येतील, त्याला आपली हीच इंट्युशन पॉवर आपल्याला मदत करते. मग असं आहे का की इंट्युशन पॉवर बघतच बसायचं, त्याच्यावरच सगळे लाईफचे मोठे मोठे निर्णय घ्यायचे? तर तसं नाही.
काही लॉजिकल रिझनिंग पण आहेत. पण हा गायडन्स याला नकार कधी द्यायचा नाही. हे करून बघायचं आणि अनुभव घ्यायचा. धन्यवाद.